नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये लॉ ऑफ मशीन बघणार आहोत. यामध्ये लॉ ऑफ मशीन मध्ये आपण बघताना पहिल्यांदा असं बघूया की एखादी सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. फॉर एक्झाम्पल एखादी स्क्रू जॅक आहे किंवा एखादी लिव्हर आर्म प्रिन्सिपल आहे. लिव्हर आर्म प्रिन्सिपल मध्ये एखादी सब्बल आपण ज्यावेळेस दगड लिफ्ट करण्यासाठी दगडाला हे करण्यासाठी काढण्यासाठी ज्यावेळेस उपयोग करतो तर त्या ठिकाणी जे 5 फूट 6 फूट लांबीचं जे सब्बल असतो गुस्सा म्हणतो त्याला पार म्हणतो आपण. ही पार लावून आपण एक छोटासा दगड त्याला साईडला ठेवून ज्यावेळेस लिफ्टिंग करतो तर ते लिफ्टिंग सिंपल लिफ्टिंग मशीनचं मोशन हे मेकॅनिझम आहे आणि हा त्याचा एक लॉ आहे. आता एफर्ट अप्लाइड आणि लोड लिफ्टेड हे रिलेशन आपण पहिलं बघितलेलं आहे. एफर्ट अप्लाइड आणि लोड लिफ्टेड मध्ये काय रिलेशन होतं, आपण एक छोटीशी मशीन काढली होती. तर या ठिकाणी समजा हे पिवोट आहे. पिवोट म्हणजे या ठिकाणी आर्म हे केलेलं आहे, फ्लोटिंग केलेलं आहे. समजा हे पॉइंट आहे आणि हे आपलं एफर्ट अप्लाइड पी आहे आणि हे डब्ल्यू लोड लिफ्टेड आहे. आता हे डब्ल्यू लोड लिफ्टेड जे आहे समजा हे डिस्टन्स आहे एम आणि हे एन आणि हे एम धरलं. आता या ठिकाणी एन हा छोटा असतो 1 फूट अर्धा फूट आणि एम जे आहे 5 फूट 6 फूट 7 फुटापर्यंत घेतला जाते. म्हणजे एम इज ग्रेटर दॅन एन. आता इथे एफर्ट अप्लाइड आहे समजा तुमचा पी आणि डब्ल्यू लोड लिफ्टेड आहे. एफर्ट अप्लाइड शुड बी व्हेरी लेस. इट इज व्हेरी व्हेरी लेस मीन्स 2 kgचा लोड एफर्ट जो आहे 25 kgच्या लोडला लिफ्ट करू शकतो. आणि हे डिस्टन्स जर एन जर एम पेक्षा मोठा झाला, हे जर वरच्यावर इकडे येत गेला, एन ची व्हॅल्यू आणि एमच्या व्हॅल्यूमध्ये फरक होत गेला, एन मोठा होत गेला आणि एम कमी होत गेला तर एफर्ट अप्लाइड हे जास्त लागतंय. पण आम्ही ते प्रिन्सिपल वापरत नाही. आमच्या ह्या सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये हे डिस्टन्स जे आहे एम हा कमीत कमी ह्याच्या 5 ते 6 पटी ठेवला जातो. खूप जास्तही नाही. खूप जास्त जर ठेवला आपण ह्याच्यात समजा 10 मीटर 2 मीटर 3 मीटर 4 मीटर 5 मीटर पेक्षा जर लांबी वाढत गेली तर ह्याची बेंडिंगची शक्यता कमी असते. एफर्ट आपल्याला कमी लागल पण हे बेंडिंगची शक्यता असते म्हणून हे रेशो लॉजिकल असतो. आता या ठिकाणी एफर्ट न जे डिस्टन्स मूव्ह केलेलं आहे समजा हे डिस्टन्स हे पीचा पी डॅश इथं आला, ही डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वाय आहे. हा जो आहे हा डब्ल्यू चा डब्ल्यू डॅश झाला इथे गेला तर हे जे डिस्टन्स आहे ही एक्स आहे. मीन्स एफर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट किंवा व्हेलॉसिटी ऑफ द एफर्ट हे वाय आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लोड हे एक्स आहे. तर ह्याच्यात रेशो आपण बघितलेला आहे. व्हेलॉसिटी रेशो म्हणजे वाय बाय एक्स आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. एफर्ट अप्लाइड कधीही कमी असला पाहिजे, व्हेलॉसिटी रेशो नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय होता, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला होता डब्ल्यू लोड लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड. आता या ठिकाणी आम्ही पी ची व्हॅल्यू कमीत कमी घेऊन जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सिंपल लिफ्टिंगचं मशीन मेकॅनिझम आहे. जे 2 उदाहरणं सोपे आहेत. एक विटी दांडू खेळत असताना आपण लहानपणी बघितलेलं आहे. विटी जी आहे ते 100 ग्रॅमचं वजन असते. दांडू हा त्याची लांबी असते 3 फूट 4 फूट. ज्यावेळेस ह्याची लांबी दांडूची जी आहे तो त्याला आपण गिलेरी म्हणतो, गिल्ली दंडा म्हणतो, हिंदीत गिल्ली दंडा म्हणायचो आपण. तर ते दांडू जे असतो त्याची लांबी जी आहे ना 2-2.5-3 फुटापेक्षा जास्त जर राहिली तरी देखील आम्हाला एफर्ट अप्लाय करायला ताकद जास्त लागते किंवा एफर्ट अप्लाय करता येत नाही, सहजासहजी करता येत नाही. हे सिंपल लिफ्टिंग मेकॅनिझमची उदाहरणं आहेत. हे लिव्हर आर्म प्रिन्सिपल हे सब्बलचं उदाहरण पण ह्याचं खूप छान उदाहरण आहे. किंवा एखादी समजा आपल्याला लाकूड उचलण्यासाठी आपण लाकडाच्या खाली सब्बल घालतो किंवा पार म्हणतो आपण त्याला, काही भाषेत भागात पार म्हणतात, सब्बल म्हणतात, गुस्सा म्हणतात. लोखंडी बार असतो हा किंवा काही ठिकाणी लाकूड देखील आम्ही घालून त्याला लिफ्ट करायचा प्रयत्न करतो. पण तिथे हे मेकॅनिझम वापरलं जात नाही. तिथे खाली पिवोट नसते, फक्त एफर्ट अप्लाइड एक विशिष्ट 5 फूट 4 फुटाच्या लाकडाला आपण खाली घालून उचलायचा प्रयत्न केला तर काय होतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली खाली त्या लाकडाचा पॉईंट पिवटचा पॉईंट होतो. त्याच्या खाल्लं जे डिस्टन्स आहे लाकडापासूनचा ते 1 फूट असतं आणि अलीकडलं डिस्टन्स 4 फूट असते. तर ते जर तसं असेल तरच ते लिफ्टिंग सहज होते. दुसरे उदाहरण आपण बघितले, शेतीमध्ये काही पिकं आपण काढण्यासाठी कापसाच्या पराठी उपसण्यासाठी काही मशीन्स वापरले जातात. तर ते मेकॅनिझम कसं असते, खाल्लं जर लॉक त्या झाडाला जे खाल्ल्या बुडख्याला जे धरलं जाते त्याचा आर्म देखील प्रिन्सिपल देखील तसंच त्याच बेसिस होते. दुसरं आणि सोपे उदाहरण आपण बघितलं कैंची, कातर
किंवा खेडेगावामध्ये आपण ग्रास कट करण्यासाठी कडबा कट करण्यासाठी एक छोटीशी कडबा कुट्टी मशीन असते, हँड ऑपरेटिंग मशीन असते, तिथे देखील एक लिव्हरचाच प्रिन्सिपलचा प्रकार आहे तो. म्हणजे कमीत कमी एफर्टमध्ये त्याचा लिव्हरचा रॉड किती असतो, 5 फूट 6 फूट 4 फुटाचा असतो. त्याला इकडे आपण फोर्स लावल्या तिकडून ते मेकॅनिझमच्या थ्रू कट केलं जाते. म्हणजे हे अडकित्यानं सुपारी कट करणे. अडकित्यानं सुपारी कट करत असताना देखील आपण थोडंसं विचार करायची गोष्ट आहे, जे 2 आर्म असतात त्या आर्मला आपण ज्यावेळेस प्रेशरमध्ये सुपारी ठेवून ज्यावेळेस दाबतो ना, तर ते एक प्रकारचं जे ना हेच मेकॅनिझम तिथं आहे. सिम्पल लिफ्टिंग मशीन किंवा सिम्पल वर्किंग मशीन त्याला आपण म्हणूया. सिम्पल मेकॅनिझम्स आहेत ऍक्च्युअली. आणि या मेकॅनिझमचा फायदा कुठं होतो आम्हाला, तर कमीत कमी एफर्ट लावून जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्यासाठी. तर ते आता हे त्याचंच एक उदाहरण सांगतो. लॉ ऑफ मोशन म्हणजे काय बघा. या ठिकाणी हे एक लॉ ऑफ मोशनचे एक एक्सप्लेनेशन करण्यासाठी एक एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट घेतला, एक एक्स कॉर्डिनेट घेतलाय, तर ओ आहे. या ठिकाणी आमची सिम्पल लिफ्टिंग मशीन जी आहे ना, हिचा इथून वर्किंग सुरू होते. ए टू बी हे जे आहे एफर्ट अप्लाइड आणि लोड लिफ्टेडचं रिलेशन आहे. आता कमीत कमी लोड एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याचा हा प्रकार आहे. इथे हे सी काय आहे, हे आपण एफर्ट इथपर्यंतचा जो फ्रिक्शनल लॉसेस जे असतात त्याला ओव्हरकम करण्यासाठी लागणारा एफर्ट असतो. आणि हे ऍक्च्युअली एफर्टची सुरुवात होती इथून. आता या ठिकाणी एफर्टचा फॉर्म्युला आम्हाला माहित आहे, पी इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. पी इक्वल टू एम इंटू डब्ल्यू प्लस सी. आता ह्याचा अर्थ काय होतो सांगतो तुम्हाला मी. पी म्हणजे एफर्ट अप्लाइड, एम म्हणजे स्लोप ऑफ द लाईन, स्ट्रेट लाईन, एम इंटू लोड लिफ्टेड डब्ल्यू प्लस सी. सी इज द कॉन्स्टंट. आता हे कॉन्स्टंट एवढे एफर्ट जर तुम्हाला लावावंच लागतात, त्याच्यानंतरच ती मशीन रोटेट व्हायला स्टार्ट होते किंवा ती मशीन वर्किंग व्हायला स्टार्ट करते. म्हणजे हे एवढं जे कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट एफर्ट, एक्स्ट्रा एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन असते अर्थ आहे. एक्स्ट्रा एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन. आणि इथून ही सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये 2-3 कंडिशन आपण मॅक्सिमम हे एफर्ट अप्लाइड जे आहे, आता या ठिकाणी मॅक्झिमम आणि मिनिममच्या कंडिशन आपण तुम्हाला थोडं समजावून सांगतो मी. इथे थोडं विचार करायची गोष्ट आहे. ओ हा ह्याचा कोऑर्डिनेट सिस्टीमचा पॉइंट आहे. इथून ए जे आहे, ए पासून तुम्हाला ए टू बी ही जी लाईन आहे स्ट्रेट लाईन आहे. ह्याच्यामध्ये कसं होतंय बघा, हे स्लोप जे आहे, स्लोपचा फॉर्म्युला मला माहित आहे, एम इक्वल टू टॅन थिटा. एम इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू वाय बाय एक्स. वाय म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट आणि एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट. कोणत्याही ठिकाणी तुम्ही ह्या लाईनला स्लोप काढू शकता. हे वाय आहे आणि हे एक्स आहे. आता हे थिटा जे आहे, थिटा इथला थिटा म्हणजे इथलाच थिटा आहे. आता थोडी विचार करायची गोष्ट आहे. टॅन थिटा इक्वल टू एम इक्वल टू वाय बाय एक्स. ह्याचा स्लोप वाय जर जास्त असेल तर स्लोप जास्त येणार आहे आणि वाय कमी असेल तर स्लोप कमी होतो. आता थोडं विचार करा, वाय कमी होत गेला, टेन्स टू 0 होत गेला, तर ही लाईन अशी होते. आणि ही जर लाईन अशी झाली, एफर्ट अप्लाइड जे आहे ना, तुम्हाला कॉन्स्टंट तेवढाच आहे, एम इंटू डब्ल्यू. एम इज 0. एम 0 म्हणजे तुम्हाला स्लोपची किंमत कमी होत चालली आहे. डब्ल्यू हे तुमचा प्रोडक्ट कमी होत जातो. लोड लिफ्टेड विल बी मिनिमम. लोड कमी, आम्हाला कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करायचं असते. आणि इथं जर समजा आम्हाला एफर्ट लागणारा जास्त आहे, लोड लिफ्टेड कमी जर झाला, फक्त हे 0 होत गेलं समजा, फक्त कॉन्स्टंट एवढं जर आम्ही लोड लिफ्ट करू शकलो, एफर्ट टू ओव्हरकम द फ्रिक्शनच जर केलो आणि पुढे जर ती बॉडी लिफ्टच होत नसेल तर त्याला अर्थ राहणार नाही, मग आमच्या एफर्टला अर्थ राहणार नाही. तर या ठिकाणी हे जे आहे ह्याचा एम जास्तीत जास्त राहिला, एम जास्त राहिला तर हे तुमचं प्रोडक्ट जास्त होईल आणि सी तर कॉन्स्टंट आहे. एफर्ट अप्लाइड हे व्हॅल्यू जे आहे ना इथं जास्त लागल, हे जास्तीत जास्त तुम्ही जर असं हे करत गेलात. म्हणून ह्याचं एफर्ट अप्लाइड जे आहे तुम्हाला मिनिमम ठेवायचं असेल, मिनिमम म्हणजे या ठिकाणी ह्याचा स्लोप जो आहे 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे. आणि हा जेवढा जास्त होत गेला, एफर्ट जर जास्त लागत गेले तर लोड लिफ्टेड तर कमी होणार आहे. का तर ह्या स्लोपचा अर्थ एवढाच दाखवतो. म्हणजे हे रेंज जे आहे 45 डिग्री पेक्षा कमी राहणं गरजेचं आहे. ओव्हरऑलिंग आणि सेल्फ ब्लॉकिंग आपण बघितलेली आहे. हा अँगल जर 45 डिग्री पेक्षा थोडा कमी राहिला तर सेल्फ ब्लॉकिंग होतो स्क्रू, आणि हे जर 45 पेक्षा वर जर गेलं तर ती मशीन ओव्हरऑलिंग होते. म्हणजे लोड विदाउट अप्लिकेशन ऑफ द अँटी एफर्ट ती ऑटोमॅटिकली खाली येते. हे आपण पहिलं बघितलेलं आहे स्क्रूजॅक मध्ये. स्क्रूजॅकचे जे स्पिंडल असते त्याच्या थ्रेडचा अँगल जर 45 डिग्री पेक्षा जास्त राहिला तर तुम्ही एफर्ट अप्लाय करताय, लोड लिफ्ट होईल. एफर्ट काढून घेतला तर ते ऑटोमॅटिक लोड खाली येते. खाली येणं देखील अवघड आहे ना, म्हणून त्याला शेल्फ ब्लॉकिंग होणं गरजेचं असते. आणि शेल्फ ब्लॉकिंग कंडिशन तुम्हाला कधी मिळते, हे अँगल 45 पेक्षा कमी राहिला तर. मॅक्सिमम 45 पेक्षा जास्त जायलाच नको आहे, हे त्यातलं लॉजिक होतं. आता या सिंपल मशीन मध्ये आपल्याला माहित आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे.
मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इक्वल टू लोड लिफ्टेड आणि एफर्ट अप्लाइड आहे. हे फॉर्म्युला आपण पहिलं बेसिक पहिल्या ह्याच्यातच बघितलेलं आहे. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय बघा. ऍडव्हान्टेज आहे कशाचं मेकॅनिकल, कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे म्हणजे कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकली आम्हाला त्याचा फायदा होतो. हे जे उदाहरणं कोणते आहेत, तुम्ही समजा तुम्ही सब्बल घेतलात आणि सब्बल घेऊन समजा एक दगड तुम्हाला काढायचे, एक लोड तुम्हाला लिफ्ट करायचे आहे, तर एफर्ट तुमचा जर लागणारा जास्त लागला आणि लोड कमी लिफ्ट झालं तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आमचं, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे मेकॅनिकली मिळणारा आमचा फायदा हा कमी मिळणार आहे. आमचा ऍडव्हान्टेज काय पाहिजे, आम्हाला मेकॅनिकल आमचा प्रॉफिट फायदा खूप पाहिजे. म्हणजे कमीत कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याची ही कला आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे W/P आहे. आता एफर्ट अप्लाइड इक्वल टू फॉर्म्युला काय होईल, एफर्ट अप्लाइड इक्वल टू M into W plus C. C is constant. इट इज द एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन. आता M into W जे आहे ना, M म्हणजे स्लोप आहे. आता इथे विचार करायची गोष्ट आहे, एफर्ट अप्लाइड M जो आहे तर हे देखील जास्त राहायला नको. स्लोप जर जास्त राहिला तर तुम्हाला लागणारे एफर्ट खूप लागतंय. स्लोप देखील, आणि जर स्लोप इथे एफर्ट हे झालं तर तुम्हाला एफर्ट विदाउट अप्लिकेशन ऑफ एफर्ट लोड लिफ्टेड होत नाही. हे लोड लिफ्टेड आहे. हा, विदाउट अप्लिकेशन ऑफ एफर्ट लोड कॅनॉट बी लिफ्टेड. हे झिरो देखील राहायला नको आहे. म्हणजे हे 0 पेक्षा थोडासा मोठा आणि 45 पेक्षा कमी राहावं, हे त्यातलं लॉजिक आहे. आता समजा MA इक्वल टू W/P. आता मी काय करतो, MA बरोबर W, आता M प्लस W प्लस C. समजा हे इक्वेशन 1 आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज बरोबर लोड लिफ्टेड आपण M इंटू W किंवा MW लिहितो मी डायरेक्ट, तुम्हाला लक्षात येईल MW प्लस C. आता या ठिकाणी विचार करायची गोष्ट, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज जास्त कधी मिळेल, हे फॅक्टर जर कमी असेल तर. हे जर जास्त राहिला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुम्हाला लोड लिफ्टेड तर तेच आहे, लोड काही चेंज होणार नाही, तुम्हाला लोड तोच राहणार आहे. आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुम्हाला जास्तीत जास्त कमी मिळेल, ह्याची व्हॅल्यू जर कम झाली तर, म्हणजेच इथे मॅक्सिमा आणि मिनिमा कंडिशन आपण वापरतो. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही मॅक्सिमम मिनिमा शिकला असेल किंवा नसेल. मॅक्झिमम कंडिशन जे असते MW प्लस C हा 0 जर असेल, 0 टेन्स टू 0 नॉट 0 टेन्स टू 0, 0 कडे जर चालला, हा कमी होत चालला आणि हा कॉन्स्टंट आहे, ह्याची व्हॅल्यू इनडायरेक्ट इफेक्ट राहतो, ह्याची व्हॅल्यू वाढते. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आमचं वाढतंय. 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे, जसं वाढत जाईल तस तसं आम्हाला याचा फायदा मिळतो. म्हणजे हे फॅक्टर जो आहे MW प्लस C जर 0 असेल, टेन्स टू 0 असेल तर आम्हाला हे मिळते. आता इथे विचार करायची गोष्ट आहे, C तर आम्हाला कॉन्स्टंट आहे, C चेंज होणार नाही, C मध्ये काही फरक पडणार आहे का, नाही. मग आता आमचं MW जे आहे, MW चा जो पॅरामीटर आहे आमचा MW, MW सॉरी असं करूया, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मॅक्सिमम कधी राहील, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मॅक्सिमम कधी राहील, ज्यावेळेस हे पॅरामीटर 0 आहे. आता या ठिकाणी आपण असं करूया, C/W याला इकडे घ्या, असं करूया, MA इक्वल टू W/M W प्लस C. W अपॉन हे W ला कॉमन काढतो मी पहिल्यांदा, W M प्लस C अपॉन W, फक्त W कॉमन काढू, हे कट झालं. आता काय होईल, MA बरोबर 1/M प्लस C अपॉन W. आता या ठिकाणी मी काय करतो, ही MA मॅक्सिमम कधी येईल, एक तर कॉन्स्टंट आहे, MA मॅक्सिमम कधी येईल, हे फॅक्टर जर कमी झाला तर, म्हणजेच M प्लस C अपॉन W जर 0 होत गेला, शून्याकडे जर गेला, कमी जर झाला तर आम्हाला हे MA जास्त मिळतं. हे कंडिशन आहे. आता तुम्हाला इथं असं करता येईल, हे या ठिकाणी असं करता येईल, MA will be maximum when M plus C upon W is 0. म्हणजेच आता M तर इथं 0 राहत नाही, M हा स्लोप आहे,
स्लोप शून्य ठेवू शकत नाही आम्ही. मग आम्हाला शून्य का ठेवावं लागेल? सी अपॉन डब्ल्यू ची व्हॅल्यू 0 ठेवावं लागेल. एम विल नॉट बी 0, सी अपॉन डब्ल्यू विल बी 0. आता मग असं लिहिता येईल का? एम ए बरोबर 1 भागिले एम ची व्हॅल्यू एम ठेवूया, अधिक 0, आता सी अपॉन 0 तुम्ही 0 ठेवलात, म्हणजे एम ए बरोबर 1 अपॉन एम हे फॉर्म्युलाच झाला. आता हे तुम्हाला पाठ करावं लागेल. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मॅक्झिमम कधी मिळेल? ज्या वेळेस एम 1 भागिले एम ही व्हॅल्यू ठेवलात तर एम हा स्लोप आहे, तर एम ए इक्वल टू 1 अपॉन एम हा फॉर्म्युला झाला. आता तुम्हाला इथं मिनिमा कंडिशन इथं वापरायची गरज नाही. का? तर मिनिमा कंडिशन म्हणजे काय? ही मॅक्सिमा कंडिशन आहे. मिनिमा कंडिशन म्हणजे हे जे आहे हिची व्हॅल्यू इकडे येणे, हे कंडिशन आपण वापरायची इथं गरज नाही. का? तर तुम्हाला एफर्ट मिनिमम वापरून मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला इथं काढायचं आहे, म्हणून इथं मिनिमा कंडिशन वापरायची गरज नाही. आता मिनिमाची कंडिशन कसं आहे बघा. एम ए विल बी मिनिमम, एम ए मॅक्सिमम पाहिजे तुम्हाला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुम्हाला मॅक्सिमम असलं तरच त्या सिस्टीमला काय अर्थ आहे. त्या लॉ ऑफ मशीन काय सांगतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हे जास्तीत जास्त असेल. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज जास्तीत जास्त कवा राहील? आपण बघितलंय कोणतं? एम ए इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. पी ची व्हॅल्यू जी आहे कमीत कमी राहिली तर एम ए जास्तीत जास्त राहणार. आणि पी आता या ठिकाणी पी इक्वल टू एम डब्ल्यू अपॉन सी आहे. आता एम ए इक्वल टू डब्ल्यू, इथे डब्ल्यू तुम्ही कॉमन काढाय समजा, तर एम ए इक्वल टू 1 अपॉन एम प्लस सी अपॉन डब्ल्यू, म्हणजे हा पॅरामीटर पूर्ण 0 असेल किंवा टेन्स टू 0 असेल तरच हे एम ए मॅक्सिमम राहते. इथे एम हा स्लोप आहे, स्लोप असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 ठेवण्यात काही अर्थच नाही. ही स्लोप जर तुम्ही इकडे घेतलात तर त्याला अर्थच नाही. एफर्ट तुम्हाला बिना एफर्टचे लोडच लिफ्ट होत नाही, आणि एफर्ट जर 0 झालं तर त्याला मिनिंग राहणार नाही, त्या सिस्टीमलाच अर्थ राहणार नाही. का? तर विदाउट अप्लिकेशन ऑफ एफर्ट तुम्हाला लोड लिफ्टच होऊ शकत नाही. म्हणजेच हे तुम्हाला इथे घेता येत नाही, मिनिमम कंडिशन वापरता येत नाही. हे पॉईंट क्लिअर झाला. आता इथे सी अपॉन डब्ल्यू तुम्हाला 0 घेता येते. आता सी अपॉन डब्ल्यू हे जे आहे 0 घेतला तर काय होईल? एम ए इक्वल टू 1 अपॉन एम हे फॉर्म्युलेशन मध्ये ठेवावं लागेल, इथं पाठ करावं लागेल. आता तुम्हाला या ठिकाणी मिनिमा कंडिशन घ्यायची गरज नाही, मी तुम्हाला सांगा म्हणजे सांगतो. एम प्लस सी अपॉन डब्ल्यू ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 जर घेतला तर तुम्हाला इथे काय होईल? एम हा कॉन्स्टंटच आहे. सी अपॉन डब्ल्यू ग्रेटर दॅन 0 घेतला तर, बट हिअर डब्ल्यू 0 इफ एम इक्वल टू 0. डब्ल्यू 0 कसे राहील? ह्या ह्याच्यामध्ये डब्ल्यू हा 0 कधी राहील? एम स्लोप जर 0 असेल तर, स्लोप 0 असेल तर त्याच्यामुळे ही कंडिशन इथे लावायची काही गरज नाही. आता आपल्याला काढायचं आहे एफिशियन्सी. हे फॉर्म्युलेशन तुम्ही आता थोडंसं पाठ करा. फक्त ह्याच्यामध्ये लॉ ऑफ मशीन मध्ये तुम्हाला एम ए इक्वल टू 1 अपॉन एम, एम इज स्लोप ऑफ द लाईन, स्ट्रेट लाईन, नॉट कर्व, स्ट्रेट लाईन. हे सिंपल लिफ्टिंग मध्ये हे लोड आणि एफर्टचं नातं जे आहे ना सरळ रेषेमध्ये आहे, कर्वच्या रूपात नाही. आणि या ठिकाणी आता पुढचं जे एफिशियन्सी तुम्ही जे काढणार आहात, एफिशियन्सी कशी काढली जाते बघा. एफिशियन्सी ह्या सिंपल लॉ ऑफ मशीन मध्ये एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? एफिशियन्सी इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर. एफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो आपण बघितले, पहिलाच फॉर्म्युला होता. आता या ठिकाणी पर्सेंटेज एफिशियन्सी काढायचं असेल, पर्सेंटेज एफिशियन्सी बरोबर एम ए अपॉन व्ही आर पर्सेंटेज गुणले 100. आता या ठिकाणी थोडस विचार करायची गोष्ट आहे. इथं पर्सेंटेज एफिशियन्सी मॅक्सिमम कधी होईल? मॅक्सिमम एफिशियन्सी इक्वल टू मॅक्सिमम एम ए अपॉन व्ही आर. आता या ठिकाणी एम ए किती आहे? एन मॅक्स बरोबर मॅक्सिमम एफिशियन्सी बरोबर एम ए 1 अपॉन एम अपॉन व्ही आर हा फॉर्म्युला असेल. आता या ठिकाणी असं करू शकतो आपण, हे 1 अपॉन एम इंटू व्ही आर. एफिशियन्सी मॅक्सिमम कधी राहील? ज्या वेळेस 1 भागिले स्लोप इंटू व्ही आर 1 अपॉन एम इंटू व्ही आर हा फॉर्म्युला आहे. आता पर्सेंटेज एफिशियन्सी काढायचं असेल तर याला 100 न गुणाकार करावा लागेल. एन मॅक्स इक्वल टू 1 अपॉन एम इंटू व्ही आर हा फॉर्म्युलाच आहे या ठिकाणी. आता इथं थोडंसं ह्याला चेक करा तुम्ही, ह्या स्क्रू ह्या सिंपल लिफ्टिंग मशीनची एफिशियन्सी कधी जास्त राहते? आता स्लोप 1 अपॉन स्लोप, हे स्लोप कमी असेल
कमी म्हणजे लिमिटमध्ये असेल. व्हेलॉसिटी रेशो तर कॉन्स्टंट राहणार आहे. व्ही आर इक्वल टू वाय बाय एक्स आहे. तर हे स्लोपवर सारं डिपेंड करतंय. इथं स्लोपचा रोल खूप महत्वाचा. स्लोप 0 पेक्षा मोठा आणि 45 पेक्षा कमी असला पाहिजे. तर या ठिकाणी आता एमचा फॉर्म्युला काय आहे? एम इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू वाय बाय एक्स. टॅन थिटा, टॅन 45 ची किंमत किती आहे? 1 आहे. टॅन 0 आणि टॅन 90, टॅन 45 ची किंमत आहे 1/√2. तर हा जो आहे फॉर्म्युला एन मॅक्स इक्वल टू 1/m इंटू व्हीआरचा फॉर्म्युला इथे पाठ करायचा. 2 फॉर्म्युले इथे पाठ करावा लागेल लॉ ऑफ मशीन मध्ये. लॉ ऑफ मशीन काय सांगते बघा. लॉ ऑफ मशीन कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे. जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे म्हणजेच आमचं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज चांगलं असणं गरजेचं आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय होता? W/P. W/W मॅक्सिमम पाहिजे आणि P कमीत कमी पाहिजे. हा लॉ ऑफ मशीन आहे. लॉ ऑफ मशीन जर तुम्हाला प्रश्न विचारला कोणी किंवा आला तर एवढंच आहे, कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे. आता तुम्ही ते लिव्हर आर्मची लांबी किती कमी जास्त तुम्ही ऍडजस्ट करायची, पण त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी एफर्ट अप्लाय करून मॅक्सिमम लोड लिफ्ट करणे म्हणजेच आम्हाला आमचा लॉ ऑफ मशीन सॅटिस्फाय करणे. ह्याच्याच ठिकाणी 2 फॉर्म्युले आहेत. एम इक्वल टू 1/m आणि एन मॅक्स इक्वल टू 1/m/व्हीआर. हे एम ए आहे, आपण व्हीआर आहे. एन मॅक्स इक्वल टू 1/m इंटू व्हीआर. पर्सेंटेज एन मॅक्स काढायचा तर ह्याला 100ला इकडे 100 आणि इकडे पर्सेंटेज राईट अप करावं लागेल. हे 2 फॉर्म्युले पाठ करावं लागेल. आता एकच पाठ करायचे आहे तुम्हाला. एखाद्या स्क्रू सिंपल लिफ्टिंग मशीनची एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त नाही. 50% जर असेल तर ती बाउंड्रीवरली असते. तर ती मशीन कशी असते? नाहीतर रिव्हर्सिबल नाहीतर नॉन रिव्हर्सिबल. आणि 50% पेक्षा एफिशियन्सी जर कमी झाली तर ती मशीन नॉन रिव्हर्सिबल असते, म्हणजे सेल्फ लॉकिंग असते. सेल्फ लॉकिंग. आणि 50% पेक्षा एफिशियन्सी जास्त झाली तर ती रिव्हर्सिबल मशीन होते. हे 2-3 गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागेल. आता या ठिकाणी एक आपण प्रॉब्लेम बघूया. ए मशीन हॅज ए व्हीआर ऑफ 250, व्हेलॉसिटी रेशो 250 आहे. अँड हॅज इट्स लॉ ऑफ, त्याचा नियम दिलेला आहे. अँड हॅज इट्स लॉ ऑफ P इक्वल टू MW+C. आणि M दिलेला आहे त्याने. P इक्वल टू 0.01 W+5. आता 0.01 जे आहे ना M होत आहे आणि W माहित नाही आणि C 5 आहे, कॉन्स्टंट 5 दिलेला आहे न्यूटन. P एफर्ट अप्लाइड इक्वल टू फॉर्म्युला दिला त्यांनी 0.01 W+5 न्यूटन. फाइंड, 1 नंबर आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, एफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन at the load of 1000 Newton. And also state whether the machine is reversible or non-reversible. प्रश्न परत एकदा मी वाचतो, तुम्ही थोडंसं लक्ष करा. A machine has a VR of 250 and has its law of P equal to 0.01 W+P Newton. Find number 1 mechanical advantage, B efficiency, C effort lost in the friction PF at a load of 1000 Newton, म्हणजे W दिलेला आहे. अँड ऑल्सो स्टेट वेदर द मशीन इज रिव्हर्सिबल ऑर नॉन रिव्हर्सिबल. हा म्हणजे सेल्फ लॉकिंग आहे का, रिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल, हे विचारलेलं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला याचं सोल्युशन करावं लागेल. आता पहिल्यांदा थोडस विचार करा. दिले काय, आपण हे करूया. गिवन डाटा जे आहे लिहू आपण. गिवन डाटा करा. गिवन डाटा is velocity ratio 250. हे पाठच करायचं, युनिट नसते. P एफर्ट अप्लाइड इक्वल टू 0.01 W इंटू W करा प्लस C करा. हा फॉर्म्युलाच दिलेला आहे त्यांनी. हे ह्याच्यामध्ये M दिलेला आहे, 0.01 दिलेला आहे आणि W लोड लिफ्टेड इक्वल टू 1000 दिलेला आहे. 1000 न्यूटन तुम्हाला लोड लिफ्ट करायचे आहे. एफर्टचा फॉर्म्युला दिलेला आहे, व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे. आता तुम्हाला काढायचे काय बघा. कॅल्क्युलेट ए मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, फॉर्म्युला माहिती आहे मला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. बी एफिशियन्सी म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढा. आणि सी जे आहे PF एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन. हे 3 गोष्टी तुम्हाला काढायच्या आणि कन्क्लुजन काढायचे किंवा मशीन तुमची एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त असेल रिव्हर्सिबल, 50% पेक्षा कमी असेल इरिव्हर्सिबल,
आणि 50% म्हणजे बाउंड्री आहे तिथे रिव्हर्सिबलच्या बाउंड्रीला येऊन थांबलेलं आहे. थोडंसं कमी झालं तर ते इरिव्हर्सिबल होईल आणि थोडं वाढलं तर रिव्हर्सिबल होईल असं त्याचा अर्थ होतो. आता आम्हाला एक एक कॅल्क्युलेशन करायचे. हे डाटा दिलेला आहे, मी इथं खाली न लिहिता कट करतो मी पहिल्यांदा. इथं तुम्हाला हे साईडला लिहायला काय हरकत नव्हतं. VR 250 P 0.01 W प्लस C आणि W इक्वल टू 1000 न्यूटन. हे डाटा इकडे साईडला लिहितो आणि हे कट करतो. हे लॉ ऑफ मशीन पण कट करतो. आता पहिला फॉर्म्युला बघा, कॅल्क्युलेशन तुम्हाला एमए काढायचे. एमए काढायचं असले तर फॉर्म्युला काय? कॅल्क्युलेशन ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. कॅल्क्युलेशन ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फॉर्म्युला माहित आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर लोड लिफ्टेड अपॉन एफर्ट अप्लाइड. आता डब्ल्यू दिलेला आहे, एफर्ट फॉर्म्युल्याने दिलेला आहे 1000 न्यूटन. आता एफर्ट काय आहे? 0.01 इंटू डब्ल्यू 1000 प्लस सी. आता तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे काही व्हॅल्यू काढताय. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू आता तुम्हाला इथे पी काढावं लागेल. पहिल्यांदा काय करूया आपण, हे पी काढूया. पी बरोबर 0.01 इंटू डब्ल्यू प्लस सी. सी किती आहे? सी दिलेला आहे. सी फॉर्म्युल्यात डायरेक्टली दिलेला आहे त्यांनी 5. इथं हे न देता 5 दिलेला आहे. इथं देखील आपण गडबड केली. आता इथं बघा 0.01 इंटू 1000 अधिक 5. आता हे दोन शून्य इकडे ह्याला डिजिटला कम करण्यासाठी हे डिजिट पुढे न्यायचं असे 2 झिरो इथं आहेत, तर ह्यातले 2 झिरो कमी होतील. हे तुम्हाला आता सांगायची गरज आहे. 10 येतं इथं. ह्याचे 2 शून्य पुढे नेण्यासाठी, डिजिट पुढे नेण्यासाठी, 1 आणि 2 घर नेण्यासाठी इकडला 1 शून्य आणि इकडला 1 शून्य कट होतो, म्हणजे इथं राहते 10. म्हणजे 0.01 गुणिले 1000 म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. पी ची व्हॅल्यू आली 15. आता इथे मी काय करतो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली लिहितो. डब्ल्यू किती आहे? 1000 आणि 15. आता हे जी व्हॅल्यू आली बघा 66.67 66.67. ह्याला युनिट राहत नाही. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला व्हेलॉसिटी रेशोला रेशो आहेत ते. व्हीआर म्हणजे काय? वाय बाय एक्स आहे. वाय ची व्हॅल्यू एम मध्ये आहे, एक्स एम मध्ये आहे, ते एम कटतंय. आणि इथं एम ए काय आहे? डब्ल्यू अपॉन व्हीआर, डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू म्हणजे लोड लिफ्टेड आणि पी एफर्ट अप्लाइड. हे केजी कट होतं आणि हे रेशो होतो. एम ए रेशो आहे. नो युनिट तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आता कॅल्क्युलेशन ऑफ एफिशियन्सी. कॅल्क्युलेशन ऑफ एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? कॅल्क्युलेशन पर्सेंटेज काढा किंवा डायरेक्टली काढा. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू एफिशियन्सी जर काढायचं असेल तुम्हाला, न्यू इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. पर्सेंटेज मध्ये काढाय डायरेक्टली पर्सेंटेज एफिशियन्सी. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आलाय? 66.67. व्हेलॉसिटी रेशो किती आहे? व्हीआर आहे 25. इथं असं घेतो मी 66.67 भागिले व्हीआर आहे 25 गुणिले 100. आता ह्याची व्हॅल्यू किती येते बघा. ह्याची व्हॅल्यू आहे 26.67. 26.67. आता इथं थोडं विचार करायची गोष्ट आहे. 26.67%. आता काय कन्क्लुजन? इफ एफिशियन्सी पर्सेंटेज इक्वल टू 50% किंवा ग्रेटर दॅन 50 करतो, रिव्हर्सिबल असते ते. रिव्हर्सिबल. आणि एन पर्सेंटेज लेस दॅन 50% नॉन रिव्हर्सिबल. नॉन रिव्हर्सिबल म्हणजे सेल्फ लॉकिंग. हे रिव्हर्सिबल आहे, हे नॉन रिव्हर्सिबल म्हणजे विदाउट 50 लेस दॅन 50. आता इथे किती आहे? एफिशियन्सी 26% आहे. म्हणजे कसं होईल? लेस दॅन नॉन रिव्हर्सिबल आहे. म्हणजेच ही जी मशीन आहे नॉन रिव्हर्सिबल आहे. कन्क्लुजन द मशीन इज नॉन
इज नॉन रिव्हर्सिबल. हे कन्क्लुजन निघालं. तुम्ही आता एम ए काढलात, एम ए कॅल्क्युलेशन केलात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आयडियल एफर्ट काढायचे आहे. आयडियल एफर्टचा काय फॉर्म्युला आहे हे इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. एम ए इक्वल टू डब्ल्यू अपन पी. डब्ल्यू अपन पी हे पीचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. 5 डायरेक्टली पी काढा. पी आहे 15. एम ए इक्वल टू 66 आणि एफिशियन्सी किती आली 26.6. आता तुम्हाला ह्याच्यानंतर आयडियल एफर्ट काढायचा आहे. थोडं इथं स्पीड जरा जास्त झाली. आता आयडियल एफर्ट काढताना तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. कॅल्क्युलेशन ऑफ आयडियल एफर्ट किंवा हे आयडियल एफर्ट का म्हणतो मी, पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. डब्ल्यू अपॉन व्ही आर 1000 भागिले 250 बरोबर 4. आता तुम्हाला पी एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन जे आहे, एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन इक्वल टू पी मायनस पी आय. आणि हेच जर एफर्ट लॉस्ट इन डब्ल्यू लॉस्ट इन द फ्रिक्शन म्हटलं असतं तर हे फॉर्म्युला उलटा झाला असता. पी एफ इक्वल टू पी मायनस पी आय. पी किती आहे, एफर्ट अप्लाइड जे आहे ना कॅल्क्युलेट केलेलं तुम्ही 15 आहे ना, 15 वजा 4 इज इक्वल टू 11 न्यूटन. 11 न्यूटन हे एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हेच जर लोड लॉस इन द फ्रिक्शन जर विचारलं, डब्ल्यूचा काय फॉर्म्युला आहे, डब्ल्यू एफ इक्वल टू पी आय डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. तर आपण ते फॉर्म्युला बघितलेला आहे लोड लॉस्ट इन द फ्रिक्शन. तर इथे हे उलट होत आहे. ऍक्च्युअली पी एफर्ट अप्लाइड ऍक्च्युअली एफर्ट आणि हे आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट विल बी लेस अँड ऍक्च्युअली एफर्ट विल बी हाय. आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन असते. डब्ल्यू लॉस्ट इन द फ्रिक्शनचा फॉर्म्युला आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलेला होता. हे फक्त हे चेंज होते. डब्ल्यू एफ इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू होत आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही ही क्लिप शेवटपर्यंत बघितलीत त्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी हे स्टॉप करूया. ही क्लिप एकदा दोनदा बघा. हा कॅल्क्युलेशन ऑफ लॉ ऑफ मशीन जे आहे, लॉ ऑफ मशीन म्हणजे एखाद्या मशीनचा एफर्ट अप्लाइड हा लोड लिफ्टेड पेक्षा कमी असला पाहिजे. कमीत कमी लोड मध्ये तुम्हाला एफर्ट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याचं जे नियम आहे त्याला म्हणतात लॉ ऑफ मशीन्स. आणि एखाद्या मशीनला जर एफर्ट अप्लाइड जास्त लागलं लोड लिफ्टेड कमी झालं तर अशी मशीन जे आहे ना आयडियल मशीन, अशी मशीन वास्तवामध्ये आपण वापरात आणू शकत नाही. का तर काही काही ठिकाणी जर फ्रिक्शन जर जास्त असेल मशीनचं तर त्या मशीनला वापरण्यात काही हे नाही. हे जे उदाहरण तुम्हाला सांगतो, आपल्या घरी असलेला पंखा जो असतो, पंख्यामध्ये जर फ्रिक्शन वेगवेगळे फ्रिक्शन जास्त असेल लागणारं करंट जास्त असते. किंवा ही सिंपल लिफ्टिंगची मशीन जी आहे ते ऍक्च्युअली सिंपल लिफ्टिंग मशीन नाही, ती कंपाऊंड मशीन होऊ शकते. सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे सिंपल मेकॅनिझमनं वापर करण्यात येणाऱ्या मशीन्स. कमीत कमी छोटंसं एफर्ट लावून जास्तीत जास्त हे करणे. ते उदाहरण तुम्हाला आणि सांगतो. तुम्ही खेडेगावात बघितलं असेल, विहिरीवर पाणी लिफ्ट करण्यासाठी गिरक्या असतात. त्या गिरक्याला आपण खाली पाण्याची घागर जास्ती 20 किलोची, त्याला आपण एफर्ट लावून लिफ्ट करतो, वरी आणतो. तर आपण केलेलं एफर्ट हे लिफ्ट केलेल्या लोडपेक्षा कमी असते. दुसरे उदाहरण आपण सायकलचं पॅडल बघतो. सायकलच्या पॅडलला आपण ताकद कमी लावतो. कमीत कमी ताकद लावून त्या चेनचा आणि मेकॅनिझमचा वापर करून आम्ही सायकलला कमीत कमी ताकदीत कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लिफ्टिंग म्हणजे मुवमेंट करू शकतो. त्याचा लोड लिफ्टेडच आहे. ते ऍक्च्युअली लोड लिफ्टेड करणे म्हणजे कमीत कमी ताकदीत जास्तीत जास्त प्रवास करणे. हे सायकलचं उदाहरण देखील हे होऊ शकते. असे छोटे छोटे उदाहरणं तुम्हाला व्यवहारातले करता येतात सिंपल लिफ्टिंग मशीनचे. खूप म्हणजे बारीक बारीक बेसिक उदाहरण तुम्हाला इथं थोडासा विचार करावा लागतो. का तर कमीत एफर्ट कमी लावून आउटपुट जास्त काढणे म्हणजेच लॉ ऑफ मशीन आहे. बस संपलं. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही ही क्लिप शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद.